गुड आफ्टरनून स्टुडंट. सायन्सचा लेसन नंबर 7 एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम हा लेसन आपण चालू केला आहे. या लेसनमध्ये फर्स्ट पॉईंट आपण बघितला एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम. एनर्जी फ्लो त्यामध्ये फर्स्ट बघितला आपण प्रोड्युसर्स म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं उत्पादक म्हणजे काय तर ज्याच्यापासून आपल्याला प्लांट तयार होतात, ज्या उत्पादकापासून म्हणजे जे स्वतः तयार करतात त्यातून आपल्याला प्लांट मिळतं. मग प्लांटला काय मिळतं? सनलाईट, वॉटर या सगळ्यांपासून काय तयार होतं? प्लांट तयार होतं. प्लांट तयार झाल्यानंतर प्लांटमध्ये काय तयार होतं? तर हर्बेशियस ॲनिमल्स मीन्स प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणजेच काय तर काऊ, बफेलो, हे कॅट्स, डॉग हे सगळे काय आहेत तर त्या प्लांटवरती झाडावरती अवलंबून आहेत. त्यानंतर या हर्बेशियस प्लांटवर कोण अवलंबून आहे? सेकंडरी कन्झ्युमर्स म्हणजे कार्निवोरस ॲनिमल जे काय होतात दुसऱ्या प्रायमरी कन्झ्युमर्सला खातात असे ॲनिमल्स. मग कोणते? ग्रासहोपर्स आहे, फ्रॉग आहे, ओल हे काय झाले आपले सेकंडरी कन्झ्युमर. त्यानंतर सेकंडरी कन्झ्युमर्स नंतर तिसरा पॉईंट येतो तो टॉप किंवा अफेक्स कन्झ्युमर जे की छोटे ॲनिमलला खातात. फॉर एक्झाम्पल लायन, टायगर हे काय आहेत जे प्रायमरी आणि सेकंडरी कन्झ्युमर्सला खात असतात. 4 आहे ऑमनिव्हरस म्हणजे काय तर जे ॲनिमलही खातात आणि प्लांटलाही खातात. दॅट इज मिक्स्ड कन्झ्युमर्स म्हणजे कोण? ह्युमन, बियर जे काय होतं प्रायमरी कन्झ्युमर्स पण घेतात, सेकंडरी पण घेतात. हे म्हणजे ऑमनिफेरस म्हणजे मिक्स्ड कन्झ्युमर्स. ही आपली एनर्जी फ्लोची डायग्राम होती. त्यानंतर आपण बघितलेलं फूड चेनमध्ये आपण काय बघितलेलं? प्लांट आहे. सनलाईटमुळे प्लांट तयार झालं. प्लांटला कोण घेतं? ग्रासहोपर खातं. ग्रासहोपरला कोण खातं? फ्रॉग. दॅट इज प्रायमरी कन्झ्युमर्स नंतर कोण आलं? सेकंडरी सेकंडरी नंतर टॉप अपेक्स आणि त्या टॉप अपेक्सवरती काय तयार झालं? आपलं फंगस. आणि फंगसवरती पुन्हा काय तयार होतं? प्लांट. ही आपली आहे फूड चेन कशी आहे? प्रायमरी, सेकंडरी आणि टॉप अपेक्स हे जे फ्लो आहेत एनर्जी फ्लो यावर ही फूड वेब अवलंबून आहे. त्यानंतर आपण बघितलेलं एनर्जी पिरॅमिडमध्ये आपण काय बघितलेलं? रिप्रेझेंटेशन म्हणजे पिरॅमिड कसं तयार झालंय, ट्रॉपिक लेवल कशी तयार झाली. त्यामध्ये फर्स्ट बघितलेलं तुम्हाला एक ट्रँगल दाखवलेला. ट्रँगलमध्ये तुम्ही बघितलेलं फर्स्ट होतं प्रोड्युसर्स इन प्लांट म्हणजे काय तर काय तिथं पहिल्यांदा काय तयार झालं? प्लांट तयार झालं. प्लांटला कोणी घेतलं? हर्बेशियस प्लांटनी म्हणजेच फर्स्ट ट्रॉफिक लेवल झाली. सेकंड झालं कार्निवोरस म्हणजे सेकंड ट्रॉफिक लेवल आणि थर्ड होती ऑमिनिव्हेरस म्हणजे थर्ड ट्रॉफिक लेवल. हे पॉईंट आपण बघितलेले. आज आपण त्या पुढचा पॉईंट बघतोय तो आहे आपला पिरॅमिड ऑफ एनर्जी इन अन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम हा पॉईंट बघणार आहे. त्यामध्ये बघा पिरॅमिड ऑफ एनर्जी इन अन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. ॲक्वॅटिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे पाण्यामध्ये असलेली इकोसिस्टीम. द एनर्जी ट्रान्सफर दॅट टेक प्लेस ॲट ईच ट्रॉफिक लेवल. आता तुम्हाला जी ट्रॉफिक लेवल दाखवलेली प्रोड्युसर्स फर्स्ट ट्रॉफिक लेवल या सगळ्यावरती काय आहे? एनर्जी ट्रान्सफर होती, एनर्जी तयार होती. There are different levels of energy exchange in the food. The initial quantity of energy goes on a decreasing after every level of energy exchange. आता ही तुम्हाला एनर्जी पिरॅमिडची डायग्राम दिली. यामध्ये फर्स्ट दिले आपल्याला फोटोप्लॅन्क्टॉन्स म्हणजे काय तर जे पाण्यामध्ये राहतात असे प्राणी असतील. त्यामध्ये किती दिले? 1000 किलो कॅलरी म्हणजे त्यांच्याकडे किती एनर्जी आहे? 1000 किलो कॅलरी. त्यानंतर झू प्लॅन्क्टॉन्स झाले म्हणजे ॲक्वॅटिकमध्ये किती आहेत? 1000. त्यानंतर फिशेस 100 अँड ह्युमन्स 10 म्हणजे जसं प्रोड्युसर ज्यापासून तयार झाली म्हणजे त्यामध्ये काय एनर्जी किती जास्त प्रमाणात एनर्जी. त्यानंतर जी सेकंड होती तुमची प्रायमरी स्टेज त्यामध्ये थोडी कमी झाली. थर्ड सेकंडरी स्टेजमध्ये काय झाली? पूर्णपणे कमी झाली. आणि ऑमिनिफेरस म्हणजे जे की आपण आहे ह्युमन यांमध्ये ती एनर्जी काय झाली? सर्वात कमी झाली.
There are different level of energy exchange in a food. The initial quantity of energy goes on a decreasing after every level of energy exchange. म्हणजे नंतर नंतर पुन्हा ती काय झाली, बदलत गेली. Similarly, the number of organism also decrease from the lowest to highest level. Pyramid is the pattern of exchange. A pattern of energy exchange is an ecosystem is called as पिरॅमिड ऑफ एनर्जी. म्हणजे काय झाली त्याची, जी की ही एनर्जी आहे 1000 10,000 1100 आणि ही 10, ही जी तुमची एनर्जी आहे ती काय झाली, लो होत गेली. काय होत गेली, तुमची ती एनर्जी लो होत गेली, लोअर एनर्जी होत गेली. आफ्टर द डेथ ऑफ अफेक्ट्स कंझ्युमर द एनर्जी बिकम अवेलेबल टू डिकम्पोजर्स. आता तुमची अपेक्स एनर्जी कोणती, ही. मग ही अपेक्स एनर्जी जी आहे ती काय झाली, बिकम्स अवेलेबल टू डिकम्पोजर. डिकम्पोजर्स म्हणजे काय, तर तुमचं फंगसवरती ती एनर्जी काय झाली, डिकम्पोज झाली. फंजाय अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम डिकम्पोज द बॉडीज ऑफ डेड ॲनिमल, दे आर कॉल्ड डिकम्पोजर्स. म्हणजे काय, तुमचे जे फंगस तयार झाले ते फंगस काय झाले, डिकम्पोज झाले, डेड ऑर्गॅनिक झाले, डेड मटेरियल झाले. इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग फूड फ्रॉम द रिमेन्स ऑफ ऑर्गॅनिझम, डिकम्पोजर्स कन्वर्ट देम इनटू सिम्पल कार्बन कंपाऊंड. त्यानंतर ते काय झाले, सिम्पल कार्बन कंपाऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे प्रोड्युसर्सचे काय झाले, प्रायमरी सेकंडरीचे ट्रॉफिक कंझ्युमर आणि ओमनो म्हणजे कमी कमी होत गेले आणि वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम तिथं काय झाले, तयार झाले. द सबस्टन्सेस इज मिक्स्ड विथ एअर, वॉटर अँड सॉइल. फ्रॉम देअर दे अगेन ऑब्झर्व द प्लांट्स अँड इनकॉर्पोरेटेड इन टू फूड चेन. म्हणजे तुम्हाला तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये काय काय मिळालं, हवा, पाणी, ह्या सगळ्या घटकांपासून हे आपले जे पिरॅमिड ऑफ एनर्जी आहे ते काय झालं, तयार झाले. यू कॅन नाव सी दॅट ड्यू टू द फूड वेव फ्रॉम्ड बाय द व्हेरियस मोड्स ऑफ न्यूट्रिशन. आणि या न्यूट्रिशन या अन्न घटकांमुळे किंवा या न्यूट्रिशनमुळे आपली जी फूड वेव आहे, जी अन्न जाळी आहे ती काय झाली, तयार झाली. तर ही तुमची काय आहे, अन्नसाखळी. या अन्नसाखळीमधला जर तुमचा हा ग्रास होपरच नाहीसा झाला, जर हा तुमचा ग्रास होपर नाहीसा झाला तर ही अन्नसाखळी किंवा हे फूड वेब तुमची कंटिन्युअस राहील का, तर नाही, ती काय होईल, डिस्टर्ब होईल, चेंज होईल. मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी अँड इकोसिस्टीम, ग्रीन प्लांट्स ऑफ द इकोसिस्टीम स्टोअर सम सोलार energy in the form of food. Before reaching the decomposer, this energy is passed on the form of trophic level to the next. म्हणजे काय, तर जी तुमची ट्रॉफिक लेवल होती त्या ट्रॉफिक लेवलच्या मध्ये चेंज झाला आणि तुमची जी पिरॅमिड ऑफ अन ॲक्वेटिक एनर्जी आहे ती किलो कॅलरीमध्ये त्याची एनर्जी काय होत गेली, बदलत गेली. डिकम्पोजर्स डिस्लोकेट सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. आणि त्यामुळेच काय तयार झाले, हीट. हावेवर नो पार्ट ऑफ एनर्जी एव्हरी रिटर्न टू द सन. हे सच पॅसेज ऑफ एनर्जी इज रिलीज इन वन वे ऑफ ट्रान्सपोर्ट. म्हणूनच काय झालं, तर डिसॅपरेट झाली एनर्जी, काय डिकम्पोजर्स बाहेर टाकू लागले आणि काय झाली, एनर्जी तयार होऊ लागली. आता पुढचे पॉईंट आहे बायोजिओकेमिकल सायकल. आता बायोजिओकेमिकल सायकलमध्ये बायो मीन्स काय, तर तुमचं बायो मीन्स बायोलॉजी. ओके, बायो मीन्स बायोलॉजी. जिओ म्हणजे काय, तुमचं जिओग्राफी. जिओ म्हणजे जिओग्राफी. बायो मीन्स बायोलॉजी म्हणजे लाईफ आपली. जिओ म्हणजे जिओग्राफी, त्यामध्ये काय येतं, लँड, सॉईल, रॉक्स. केमिकल म्हणजे आपले काय आहेत, वेगवेगळे गॅसेस. आता वेगवेगळे काय आहेत, गॅसेस. ह्या गॅसेसमध्येच किंवा या बायोजिओ सायकलमध्येच आपले 2 पॉईंट आहेत, अ बायोटिक फॅक्टर अँड दुसरा आहे
बायोटिक फॅक्टर, अबायोटिक अँड बायोटिक. बायोटिक फॅक्टरमध्ये काय येतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट इज मायक्रो ऑर्गॅनिझम, प्लांट, ॲनिमल. आणि अबायोटिकमध्ये काय येतं तर एअर, लँड, वॉटर, न्यूट्रिएंट्स एक्सचेंज. थ्रू द एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम इज वन वे दे फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स इन अ सिलेंड्रिकल. आता काय सांगितले त्यांनी, आपल्यामध्ये आपल्या ज्या बायोजिओ सायकल आहे त्यामध्ये वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आहेत, वेगवेगळे न्यूट्रिएंट्स एक्सचेंज होतात. ऑल ऑर्गॅनिझम्स नीड न्यूट्रिएंट्स फॉर देअर ग्रोथ. प्रत्येक ऑर्गॅनिझमला कशाची गरज आहे, न्यूट्रिएंट, अन्नाची गरज आहे फॉर देअर ग्रोथ, त्याची वाढ होण्यासाठी. स्टडी द व्हेरियस कंपोनंट्स इन द फिगर गिवन अलॉंग अँड एक्सप्लेन द बायोजिओग्राफिकल सायकल इन अवर ओन वर्ड्स. आता ही तुम्हाला डायग्राम दाखवली, त्यामध्ये बघा हायड्रोस्फिअर ॲटमॉस्फिअर इंटरॅक्शन दाखवले. म्हणजे पहिलं काय दाखवलं, कन्झर्वेशन ऑफ लिथोस्फिअर इन टू रॉक इन सॉईल. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये हे सगळे काय आहेत, तुमचे बायोस्फिअर आहेत. बायोस्फिअर म्हणजे फर्स्ट आहे लिथोस्फिअर. लिथोस्फिअर म्हणजे हा जमिनीला असलेला पार्ट. इंटरॅक्शन त्याचं झालंय ॲटमॉस्फिअर कशावर, हायड्रोस्फिअरमध्ये. हायड्रोस्फिअर म्हणजे तुमचं पाणी, जमिनीतून ते कशामध्ये आलंय, तुमच्या पाण्यामध्ये आले. पाण्यामध्ये आल्यानंतर ते पुन्हा कशामध्ये गेले, इन हायड्रोस्फिअर ॲटमॉस्फिअर इंटरॅक्शन. हायड्रोस्फिअर म्हणजे काय तर पाणी आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे तुमची हवा. लिथोस्फिअर म्हणजे काय तर फर्स्ट लिथोस्फिअरमध्ये आहे. लिथोस्फिअर नंतर तुमचं कशामध्ये झालं, या ॲटमॉस्फिअरमध्ये झालं. थर्ड आहे तुमचं हायड्रोस्फिअर. म्हणजे साखळी कशी तयार झाली, बायोजिओग्राफिकल, तुमचे लँड सॉईलपासून आले, त्यानंतर ते पुन्हा लँड सॉईलपासून आले, ते पुन्हा कशामध्ये गेले, तुमचे ॲटमॉस्फिअरमध्ये, हवेमध्ये गेले. म्हणजे वेगवेगळ्या केमिकल गॅसेसमध्ये गेले आणि नंतर ते कशामध्ये गेलं, हायड्रोस्फिअरमध्ये गेलं. म्हणजे तुमचं पाणी, लँड, सॉईल यामध्ये. म्हणजेच काय तर द critical flow of nutrients within an ecosystem is called as a biogeochemical cycle. म्हणजे वेगवेगळे न्यूट्रिएंट्स जे आपले आहेत ते काय झाले, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, बायोटिक अबायोटिक फॅक्टर ह्यामध्ये काय झालं, फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विदिन अन इकोसिस्टीम. जे इकोसिस्टीमचे न्यूट्रिएंट्स त्यांना मिळाले आणि त्यामध्येच काय तयार झाली तर बायोजिओकेमिकल सायकल ही तयार झाली. न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम आर कंटिन्युअसली ट्रान्सफर फ्रॉम बायोटिक टू अबायोटिक. म्हणजे जे तुमचे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर जे आहेत ते काय आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. कंटिन्युअसली ट्रान्सफर, एकमेकांवरती अवलंबून आहेत. टू बायोटिक फॅक्टर विदिन अन इकोसिस्टीम. The cycle operates continuously through the medium of the biosphere from the lithosphere, atmosphere and hydrosphere. आता सांगितलं की लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर नंतर हायड्रोस्फिअर या तिन्ही मिळून काय तयार झाली, तुमची बायोस्फिअर तयार झाले. देअर इज अ सायक्लिंग ऑफ अ बायोलॉजिकल, जिओलॉजिकल अँड केमिकल सोर्स ऑफ द न्यूट्रिएंट्स. In this process is a complex process and depends upon the level of energy transfer in an ecosystem. म्हणजे काय झालं, बायो नंतर जिओ नंतर केमिकल, हे सगळे काय झाले, एकमेकांवरती अवलंबून राहिले, एकमेकांवरती कॉम्प्लेक्स झाले, एकमेकांची एनर्जी पास करू लागले ते. दिस इज कॉल्ड ॲज अ बायोजिओकेमिकल सायकल. हीच काय आहे, आपली बायोजिओकेमिकल सायकल. आता टाईप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल. तर या बायोजिओकेमिकल सायकलचे काय झाले, 2 टाईप पडले. त्यामध्ये फर्स्ट आहे गॅसियस अँड सेकंड आहे सेडिमेंटरी सायकल. An explanation of the main of biotic
गॅसियस न्यूट्रिएंट मटेरियल इज फाउंड इन द अर्थ ॲटमॉस्फिअर. म्हणजे आपल्या गॅसियस सायकलमध्ये काय तयार झाले? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर्स हे सगळे काय झाले तर गॅसियस स्टेटमध्ये फाउंड झाले. अँड ॲक्युमुलेशन ऑफ मेन बायोटिक गॅसेस न्यूट्रिएंट म्हणजे संचलन झाले एक प्रकारचं न्यूट्रिएंट मटेरियल इन अर्थ ॲटमॉस्फिअर. पृथ्वीचे ॲटमॉस्फिअरमधले हवेमधले जे तुमचे नायट्रोजन वगैरे आहे ते काय झाले या गॅसियस सायकलला मिळालं. सेकंड आहे अन ॲक्युमुलेशन ऑफ द मेन अबायोटिक मटेरियल इज फाउंड इन सॉइल, सेडिमेंट अँड सेडिमेंटरी रॉक्स. मग सेडिमेंटरीमध्ये काय मिळालं आपल्याला? ज्यावेळी हवेतून आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो त्यावेळी काय होतं? अबायोटिक न्यूट्रिएंट मटेरियल इज फाउंड इन अ सॉइल. पाण्यामध्ये वेगवेगळे न्यूट्रिएंट मटेरियल तयार होतात. इन्क्ल्यूड सॉइल कंपोनंट्स लाईक आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस. म्हणजेच काय तर जे सेडिमेंटरी रॉक्स आहेत ते काय करतात तर कॅल्शियम, फॉस्फरस, कार्बन डायऑक्साईड, डायमंड, आयर्न, कॉपर यांसारखे जे तुमचे यांसारखे जे तुमचे घटक आहेत ते काय करतं? सेडिमेंटरी सायकल काय करते? ऑब्झर्व करत असते किंवा ॲब्सॉर्ब करते. गॅसियस सायकल अँड सेडिमेंटरी. गॅसियसमध्ये काय होतं तर बायोटिक गॅसियस न्यूट्रिएंट आहेत ते ॲटमॉस्फिअरद्वारे गॅसियस सायकलला मिळतात. यामध्ये इन्क्लूड्स असतं नायट्रोजन, ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. आणि सेडिमेंटरीमध्ये असतं आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, हे वेगवेगळे घटक असतात. जे आजच्या तासाला आपण काय बघितले? पिरॅमिड ऑफ एनर्जी इन ॲक्वॅटिक इकोसिस्टम अँड बायोजिओकेमिकल सायकल. आता त्यानंतर 2 सायकल आहेत अजून आपल्या, कार्बन आणि ऑक्सिजन. हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया.